नमस्कार मित्रांनो, SSPB ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आपण याच्या आधीचे जे कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहिले ते सर्व बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न होते आणि आता जे आपण पुढच्या 4 कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहणार आहोत ते सर्व कंटिन्युएशन कॅन्डलस्टिक पॅटर्न असणार आहेत. तर त्यातला पहिला कंटिन्युएशन कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे डोजी. तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न हा अशा प्रकारे चार्टवरती दिसतो आपल्याला. कलर मी मुद्दामच दिला नाही कारण ह्या डोजी कॅन्डलचा कलर कोणताही असू शकतो, रेड पण असू शकतो आणि ग्रीन पण असू शकतो. तर कलरने काही एवढा फरक पडत नाही. तर तुम्ही पाहू शकता इथे एक अशी छोटी एक बॉडी तयार होते आणि त्याच्यावरती एक मोठी लांब विक असते आणि खाली एक लांब विक असते. एक अधिकच्या चिन्हासारखा म्हणजे प्लसच्या साइन सारखा आपल्याला हे चार्टवरती दिसतो हा पॅटर्न डोजी पॅटर्न. तर ह्या डोजी पॅटर्नचा अर्थ असा आहे की ही डोजी म्हणजे इनडिसिजन कॅन्डल. इनडिसिजन म्हणजे आता इथे बायरची पण स्ट्रेंथ जास्त आहे आणि सेलरची पण स्ट्रेंथ जास्त, म्हणजे इथे वरून सेलरनी पण जोर लावलेला आहे आणि खालून बायरनी पण जोर लावलेला आहे आणि त्याच्यामुळे ही मध्ये एक छोटीशी बॉडी तयार झालेली. आणि ही कॅन्डल जेव्हा चार्टवरती बनते तेव्हा इथून मार्केट कोणत्याही दिशेला जाऊ शकतं, एक तर अप ट्रेंडला पण जाऊ शकतं किंवा डाऊन ट्रेंडला पण येऊ शकतं, कारण ही इनडिसिजन कॅन्डल आहे. इथे डिसिजन नाही आहे या कॅन्डलमध्ये. म्हणजे ह्या कॅन्डलच्या पॅटर्न नंतर मार्केट कुठेही जाऊ शकतं, वरती पण जाऊ शकतं आणि खाली पण येऊ शकतं. आणि ह्या डोजी कॅन्डल तुम्हाला चार्टवरती 2-3 प्रकारमध्ये दिसू शकतात. समजा एक तर ही वरची मोठी विक असू शकते आणि खाली एक छोटीशी विक असू शकते, अशा प्रकारे पण दिसू शकते. किंवा एक छोटी बॉडी तयार होईल आणि छोटी बॉडी तयार झाल्यानंतर एक खालच्या साईडला एक मोठी लांब लचक विक असेल, एक आपल्याला एक हॅमर सारखा पण दिसू शकतो. अशा प्रकारे डोजी कॅन्डल चार्टवरती बनतात. तर आपण चार्टवरती पाहूया एक्झाम्पल कशा प्रकारे बनतात ते. आता तुम्ही इथे पाहू शकता, इथे पण एक अधिकच्या चिन्हासारखी आपल्याला कॅन्डल दिसते. ही पण डोजीच कॅन्डल आहे, अनडिसिजन कॅन्डल. आणि याच्यानंतर मार्केट बघा पुन्हा एकदा एक डोजी कॅन्डल बनवली आणि इथून मार्केट थोडंसं वरती गेलेलं. तर ह्या अधिकच्या चिन्हासारखी डोजी कॅन्डल दिसते आपल्याला चार्टवरती. अजून तुम्हाला दाखवतो. आणि हिला कंटिन्युएशन कॅन्डल का म्हणतात, कारण समजा एक अप ट्रेंड चालू आहे, चार्टवर तुम्ही पाहू शकता इथून मार्केट वरती गेलेलं आहे. वरती जाऊन इथे पहा, इथे एक मध्ये तुम्हाला इनडिसिजन कॅन्डल दिसत असेल, थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. पहा इथे ही मध्ये एक डोजी टाइप मध्ये कॅन्डल बनलेली आहे आणि इथून अप ट्रेंडच्याच मध्ये थोडंसं करेक्शन आलेलं आहे. करेक्शन येऊन पुन्हा मार्केट वरच्या दिशेला गेलेलं आहे. अजून तुम्हाला एक दाखवतो. आणि इथे पाहू शकता तुम्ही. आणि हे डोजी कॅन्डल तुम्हाला जास्त करून जेव्हा मार्केट रेंज बाउंड असतं, म्हणजे एका रेंजमध्ये अडकलेलं असतं, तेव्हा आपल्याला ह्या डोजी कॅन्डल भरपूर दिसतात त्या रेंजमध्ये. आता इथे तुम्ही पाहू शकता, इथे ह्या सर्व डोजी कॅन्डल बनलेले आहेत, इथे पण. आणि ह्या जेव्हा रेंजला ब्रेकआउट भेटला तेव्हा बघा मार्केट कशा प्रकारे खाली आलेलं आहे. म्हणजे ह्या डोजी कॅन्डल इथे बनल्यात, याचा अर्थ असा की इथे मार्केटमध्ये इनडिसिजन आहे. इथे बायर्स पण आपली ताकद लावतात आणि सेलर्स पण आपली ताकद जोरात लावत आहेत. त्याच्यामुळे आता ज्याचा पगडा भारी असेल त्याच्या दिशेने मार्केट मूव्ह करणार. आता इथे बघा सेलरची स्ट्रेंथ इथे जास्त झाली, त्याच्यामुळे इथे खालच्या साईडला ब्रेकआउट करून आणि मार्केट चांगल्या प्रकारे खाली पडलेलं आहे. तर इथे पण पहा, हे छोटस उदाहरण बॉक्स करून दाखवतो. इथे पण एक रेंज मध्ये मार्केट होतं, इथे पण एक रेंज मध्ये मार्केट आहे. इथून ब्रेकआउट केला आणि पुन्हा मार्केट इथून वरती गेलेलं आहे. आणि तुम्ही सिंगल डोजी कॅन्डल पाहून सुद्धा तुम्ही मार्केटमध्ये एंट्री नाही करू शकत, कारण ती इनडिसिजन कॅन्डल आहे. त्याच्यामुळे तिथं डायरेक्ट आपण एंट्री नाही करू शकत, कारण मार्केटचा तिथे आपल्याला काही सेंटिमेंट नसतं, मार्केट वरती जाईल की खाली येईल.
पण आपल्याला सेंटिमेंट केव्हा भेटतं, जेव्हा त्या डोजी कॅन्डल आपली ही डोजी कॅन्डल तुम्हाला एखाद्या मॉर्निंग स्टार किंवा इव्हिनिंग स्टार मध्ये जेव्हा तुम्हाला पाहायला भेटेल, तेव्हा आपण तिथून एक डिसिजन घेऊ शकतो, अप साईडला किंवा डाऊन साईडला. आता इथेच पहा तुम्ही, इथेच उदाहरण भेटलं. इथून मार्केट वर गेलं, इथे ग्रीन कॅन्डल बनवली आणि इथे मध्ये डोजी कॅन्डल झाली आणि त्याच्यानंतर एक रेड कॅन्डल झालेली. तर आता हा एक इव्हिनिंग स्टार हा पॅटर्न तयार झालेला आहे. इथे इव्हिनिंग स्टार पॅटर्न हा पॅटर्न मी तुम्हाला शिकवलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये बेरिश कॅन्डलस्टिकच्या पॅटर्नच्या. तर इथं बघा इव्हिनिंग स्टार बनला आणि इथून मार्केट चांगल्या प्रकारे खाली आलेलं आहे. म्हणजे डोजी कॅन्डलच्या सपोर्टला आपल्याला एक दुसऱ्या कॅन्डलस्टिक पॅटर्नचा वेट करायचा आहे. कुठली कॅन्डलस्टिक पॅटर्न बनते किंवा तिथं कोणता पॅटर्न बनतोय त्या हिशोबाने आपल्याला ट्रेड करायचा. आता इथे पण पहा, मार्केट इथून खाली पडलेलं आहे आणि त्यामध्ये एक इनडिसिजन कॅन्डल बनवलेली आहे, म्हणजे डोजी कॅन्डल बनवली आहे रेड कलरची. आणि त्याच्यानंतर बघा इथे ग्रीन कॅन्डल बनली आहे आणि अशा प्रकारे हा मॉर्निंग स्टार हा पॅटर्न तयार होतो. आणि हा मॉर्निंग स्टार पॅटर्न तयार झाल्यानंतर मार्केट बघा इथून चांगल्या प्रकारे वरती गेलेलं आहे. इथे पण पहा, इथे पण इथून मार्केट वरती गेलेलं आहे. इथे मध्ये दोन इनडिसिजन कॅन्डल बनलेले आहेत आणि नंतर मार्केट बघा चांगल्या प्रकारे खाली आलेले आहे. आणि हा इथे पण आपण याला इव्हिनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न कन्सिडर करू शकतो, कारण इव्हिनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये कमीत कमी तीन कॅन्डल असू शकतात डोजी, पण 3 पेक्षा जास्त नसल्या पाहिजेत. तर 3 पेक्षा कमी असतील तरच आपण त्याला इव्हिनिंग स्टार किंवा मॉर्निंग स्टार पॅटर्न कन्सिडर करू शकतो. आणि जर समजा एकच जर असेल इनडिसिजन कॅन्डल, तर तो चांगल्या प्रकारे आपल्याला पॅटर्न तिथे रिवॉर्ड देतो. जास्तीत जास्त 3 असल्या पाहिजेत किंवा कमीत कमी 1, तर तो आपण इव्हिनिंग स्टार मॉर्निंग स्टार कन्सिडर करू शकतो. बोलण्याचा उद्दिष्ट म्हणजे सिंगल तुम्ही डोजी कॅन्डल बघून एंट्री करू नका मार्केटमध्ये. असे तुम्हाला डोजी कॅन्डल भरपूर दिसतील चार्ट वरती. पण जिथे कुठे पण तुम्हाला डोजी कॅन्डल दिसेल तुमच्या लेवल्सला, रेजिस्टन्सला किंवा सपोर्टला, तर तिथे एक आपल्याला एक कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतोय का, डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न, तिथे जर बनत असेल तर त्याप्रमाणे एंट्री करायची. अजून इथे तुम्हाला दिसतंय का उदाहरण, अशा तुम्हाला कळलं असेल डोजी कॅन्डल म्हणजे काय. पहा इथे पण बघा, इथे पण एक इनडिसिजन कॅन्डल बनलेली, मार्केट इथून वरून खाली पडलेलं आहे. नंतर एक ग्रीन कॅन्डल बनवली आणि नंतर मध्ये डोजी कॅन्डल बनवून तिसरी रेड कॅन्डल बनवून मार्केट चांगल्या प्रकारे खाली पडलेलं आहे. त्याच्या पुढच्या कॅन्डलचा वेट करू शकता. जर दुसरी कॅन्डल ही अशी रेड कलरची बनली तर तिथे आपला इव्हिनिंग स्टार पॅटर्न तयार होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही एक बेरिश साईडला किंवा पुट साईडला एक डिसिजन तुम्ही घेऊ शकता चांगल्या प्रकारे. तर आशा करतो तुम्हाला डोजी कॅन्डल, कंटिन्युएशन कॅन्डल हा तुम्हाला कळला असेल. आता हे बघा इथे कंटिन्युएशन का म्हणतात तुम्हाला आता इथे कळेल. इथे तुम्ही पाहू शकता इथून मार्केट वरती गेलेलं आहे, वरती जागा तर मध्येच इथे एक डोजी कॅन्डल तयार झालेली आहे. हे दिसते तुम्हाला एक रेड कलर. समजा बनला तर हा आधीमध्ये पण अशा टाइम मध्ये बनवू शकतो, तेव्हा आपण तिथून एक ट्रेंड कंटिन्यूचं पण आपल्याला आपण तिथे सिग्नल भेटतो आपल्याला, ट्रेंड कंटिन्यू करतो. तर आशा करतो तुम्हाला समजलं असेल डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.